फडणवीस, भारी काम आहे राव तुमचं. महाराष्ट्रातील जनतेने तुमच्या हातामध्ये कारभार दिलाय, तुम्ही सगळीकडे हागून दरबार भरवलाय. ज्या गरीबाला फुकट उपचार भेटत होते ते बी बंद केले तुम्ही. बरं, तो गरीब आधी फुकट उपचार घेत नव्हता, पैसे भरून घेत होता. तुम्ही त्यांना चोचले देण्यासाठी, तुम्ही त्यांना प्रलोभन देण्यासाठी, तुम्ही त्यांचं मतदान घेण्यासाठी फुकटची योजना आणली आणि आता ती बंद करायचा निर्णय घेतलाय का? ऐका जरा. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार आता बंद झाले. 2.5 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयाला राज्याच्या आरोग्य विभागानं आता युटर्न घेत राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा आणि महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार आहेत. बाह्य रुग्ण विभागातील केस पेपरसाठी 5 रुपयांपासून ते सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 40,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहेत. पैसे घ्या ना तुम्ही, हरकत नाहीये. 5 रुपयाचा केस पेपर आहे ना, 10 रुपये घ्या. पण काय करा माहितीये, सगळ्यात आधी त्या शासकीय रुग्णालयांची परिस्थिती बदला, त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर ठेवा, थोडी स्वच्छता ठेवा, रुग्णांना अद्ययावत सुविधा द्या. अरे डिझर्व करतो रे महाराष्ट्रातला माणूस. गरिबाने जायचं कुठं? त्याच्या खिशामध्ये करोडो नाहीत पडले तुमच्यासारखे, लगेच काही झालं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला मोठा लिहा. त्याचा आधार आहे शासकीय रुग्णालय, म्हणजे गरीब माणसाचा आधार आहे. आणि तो आधारच तुम्ही जर काढून घेत असाल तर तुमच्या एवढा डोमकावळा कोण असेल? विचार करायची गोष्ट आहे ना. इलेक्शन संपले की तुम्ही योजना बंद करायला चालू केलं. आधी त्या लाडक्या बहिणीमध्ये बट्ट्या घोळ घालून घेतलाय. आता या शासकीय रुग्णालयामध्ये जे फ्री उपचार भेटत होते ते पण बंद करायचा निर्णय तुम्ही घेतलाय. बरं, आता तुम्ही पैसे घ्या, हरकत नाहीये, पण त्या शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना अद्ययावत सुविधा देण्यासाठी थोडेफार प्रयत्न करा. लोक तुम्हाला देवासारखं मानतील, नाहीतर लोक तुम्हाला जोडे मारायला कमी करणार नाही. तिब्बत गाताय मंतर म्हणतय, बोकाड पसरून हाव करते, डांग करते, लबाड